तर भावांनो, स्वागत करतो मी तुमच्या सगळ्यांचं खतरनाक अशा लॉंग व्हिडिओ मध्ये। तर आज मी खेळाल तो इरेंगल नावाचं खतरी मॅप, ते पण आपल्या बदक बोचां संगत। त्यातला एकटा रॅन्डम होता आणि बाकीची दोन आपली बदक बोची होती। म्हणजे मी रॅन्डम बरोबर खेळत नाही, खरं ते चुकून ऑटोमॅटिक ऑन कसं काय झालं काय माहिती। बर तिच्याही घालू दे। आता ह्या इव्हेंट वर जस्ट लँड केल्या केल्या मला मिळते थॉम्सन आणि M249। मग आता ह्या शेमण्यांच्या डोक्यात मारीचा बिस्किट पुडाच फोडतो। थांबा, आई घातली, आपला वाघ्या नॉक झाला। आता ह्या शेमण्याला माझा टीममेट नॉक करतोय आणि ह्याचा अनेकटा शेमना कुठे झोपलेला असतोय बघा। टन्ना हल्ला तुझ्या शेमना कुठं वाटेल तिथे झोपा लागलाय। याचा बाबा रंगपंचमीच्या जागी नागपंचमी खेळत होता का काय माहिती। आता ह्याला मारल्यावर पुढच्या साईडला जातोय आणि इथे एकटा शेमना कसा लपलाय बघा। अरे केळ्या वय बाजूला। आता ह्याला नॉक आणि फिनिश टाकतोय, तेवढा त्याचा एकटा टीममेट येतोय। हट शेमण्या, तू पहिला पूर्ण फिनिश हो। या तिघांना मारतोय, तेवढ्यात दुसऱ्या स्क्वॉडची बंद येतात। मग त्यांच्यासाठी काढतोय गुळगुळीत गुलाबजामन। 1 2 साडेमाडे 3। अरे हट बदक बोचे, या दोघांना मारतोय, तेवढा त्याचा अनेकटा बंदा येतोय। मग याला जरा डॅमेज देतोय आणि ह्यो शेमना मला एवढं फिरवतोय, या घराच्या अवतीभोवती नुसता फिरवालता। तेवढ्यात मागणं आणि दोन बंद येतात आणि माझ्या वाघ्याची समाधी करतात। हट शेंगदाण्या। आणि तू घे वेळेवर केळे। येऊ का तुझ्यावर? आणि तू हागऱ्या एवढं पळवा लागलायस मगाचपासून, शेवटी मरायचं तसं मेलासच का नाही। ह्यांना मारतोय, तेवढ्यात पुढनं दोन बॉट येतात। आता त्यांना काय मारल्याला दाखवत नाही, कारण बॉट मारल्याला चांगलं दिसत नाही। बात तो सही है। आता त्या इव्हेंट मधल्या सगळ्या पोरांना मारून तिथल्या सगळ्या पेट्या उघडून रिकॉल बिकॉल घेऊन आम्ही गाडी घेऊन जात असतोय। तेवढ्यात वरच्या साईडने एक फायर येत्या। यो बघा कसा झोपलाय, हे घेत तोंडात। ही सगळी साप लावड्याची मादर चोत, ही दिसलीत का नाही सगळं डोकं फिरतंय। शेमनी कुठं वाटेल तिथं झोपतात। आता ह्याला पूर्ण मारल्यावर ह्याच्यापाशी जात असतोय, तेवढ्यात मागणी एकटा शेमना फायर करतोय। मग आता त्याला पण जरा जहांगीर मामाचं गरम गरम ओढत देतो। थांबा, हे घेत तोंडात, लागला नाही। हे घे जहांगीर मामाचा लव वडापाव। जहांगीर मामाच्या वड्याचा नादच करायचा नाही, कारण तिने त्याच्यात आपला लव पण मिक्स करतात, म्हणून तर ते होतोय लवडा पाव। आता त्यांना जहांगीर मामाचं वड्यातून येतोय डायरेक्ट माझ्या जन्मभूमीवर, म्हणजे अपार्टमेंटवर। आणि इथे एवढे घमासान युद्ध चालू होतं, म्हणजे बंदे एकामेकावर ग्रीस लावून चढालतीत। मग मी जरा थांबतोय आणि घुसतोय यांच्यावर डायरेक्ट गंजलेल्या सळ्या घेऊन। बाप रे बाप, एका स्प्रे मध्ये 3 जण आलीत। यांच्यासारखं गांडू नशीब कुणाचं नसावं। ते द्या सोडून। आता ह्यांना मारल्यावर समोरच्या साईडला पण थोडे बंदे असतात, मग त्याच्यासाठी काढतो एक जहांगीर मामाचा वडा। हे घे तोंडात, आज तोंडात जायना झालंय वाटतं। हे घे घशात। अरे घशात चाललंय खरं तोंडात नाही, काय तर तांत्रिक अडचणी आल्यात वाटतं। तांत्रिक अडचणी आपण नंतर बघू, पहिला यांच्यावर गंजलेल्या सळ्या घेऊन घुसू। अब होगी क्रांति। आई घातली, गोळीच लागाना। माझ्याकडे काही इव्हेंटचा रिकॉल होता, म्हणून त्या रिकॉलचा वापर करून परत येतो इथं। तेवढ्यात एकटा बंदा माझ्या टीममेटला नॉक करतोय। अरे केळ्या होय बाजूला, हिचा अनेकटा बंदा समोरच्या साईडला असतोय। मग त्याच्यासाठी काढतोय गुळगुळीत गुलाबजामन। अरे त्यांना काय त्याची शेट्ट सुद्धा वाकडी होत नाहीत। येऊच की देऊ शेमना, मगाशी मला मारल्याला। आता प्युअर 1v1 घेताना चिप्पाळा हागलाय। आता ह्यांना मारून लास्ट झोनला जात असतोय, तेवढ्याच बंद आमच्यावर रश टाकतात। यो बघा शेमना ओपन मध्ये पळालाय। तू पहिला पूर्ण फिनिश हो भाई। आता ह्याचा अनेक टीममेट जस्ट माझ्या खाली असतोय, जो की माझ्यावर गुळगुळीत गुलाबजामुन फेकण्याचा प्रयत्न करत होता। खरं त्या गुळगुळीत गुलाबजामुन मध्ये माझा टीममेट गावतोय आणि माझा टीममेट नॉक झाल्या तो शेमना माझ्यावर रश टाकतोय। अरे केळ्या, हगवून लागले काय, एवढी कुठली गडबड आहे। आता ह्याचा अनेकटा बंदा झोनला पळून जातोय आणि एकटा शेमना माग गवतात झोपून कॅम्प करत असतोय। मग मी जरा हिलिंग मारायचं ठरवतोय, मग तेवढ्या शेमना एक स्नायपरचा शॉट मारतोय।
ऐ काटली कुठनं मारला यो जरा स्मोक बिक करतोय मग टीममेट सांगतो इथं गवतात झोपलाय. अरे उठ शेमने गवतात काय झाडपाला मारायलायस काय. आता ह्याला पूर्ण फिनिश टाकतोय तेवढ्यात झोन पण येतोय म्हणून गाडी घ्यायला जातोय आणि तिथे गेल्यावर कळते गाडीचं टायर पंक्चर आहे. मग आता काय पेटी होणार होती हे फिक्सच आहे आणि माझ्याकडे हिलिंग पण नव्हती नाहीतर जरा हिलिंग मारून गेलो असतो डायरेक्ट झोनला. खरे काय विषय नाही आपला टीममेट अजून जिवंत आहे म्हणल्यावर चिकन डिनर फिक्स आहे. भावाने शेवटी आपल्याला चिकन डिनर करून दिलाय. मग आता भावाचा हलवाय लागतोय जायरोस्कोप. तर भावानं एवढाच होता आजचा व्हिडिओ. आवडला असला तर लाईक करू नका काय? सबस्क्राईब पण करू नका. पण का? असंच माझी मर्जी. तुझी मर्जी म्हणजे एवढ्या दिन बक्कल. ए भावांनो चेष्टा कराल तो बिना लाईक सबस्क्राईब करतात जाचीला. अपनी औकात पे. आणि हा भेटू परत नंतर आपण अशाच खतरनाक व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत हलवत बसा जायरोस्कोप.